नमस्कार. हररोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची माहिती आपण आज पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुन्हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांना पैसे आजपासून सुरू, त्याचीच महत्त्वाची माहिती आपण आज पाहणार आहोत. 1500 रुपये महिलांना जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयीची अतिशय दमदार अपडेट पाहणार आहोत. सोबतच 2100 रुपये जे महिलांना हवेत, जे महिलांना पाहिजेत, तर त्या 2100 रुपयांसंदर्भात काय महत्त्वाची घोषणा झाली ते पण आपण आज पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा, म्हणजेच जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. तर काय महत्त्वाची दमदार अपडेट आहे ते आपण लगेच सुरुवात करूया. तर महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर आहे. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्चचा पण हप्ता वितरित प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारीचा 1500 तर आलेलाच आहे आणि मार्चचे पण 1500 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत. तर त्याची प्रक्रिया सुरूच आहे. म्हणजेच मार्चचे पण पैसे तुमच्या खात्यात लवकरच जमा होतील आणि बहुतेक महिलांना जमा पण झालेले असतील. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. सर्वांना पैसे येऊन जातील. आता दमदार अपडेट पुढे पहा. अतिशय महत्त्वाची माहिती. यावेळी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे प्रत्येकी 1500 रुपये मिळून 3000 रुपये महिन्यात पाठवले जाणार आहेत. म्हणजेच मार्चच्या महिन्यात 3000 रुपये महिलांना जमा होतील. फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500, प्रत्येकी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने 2 महिन्यांचे 3000 रुपये होतात. तर ते पाठवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन्ही महिन्यांचे पैसे पाठवण्याची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजेच 7 मार्चपासून पैसे वाटप सुरू झालं तर 12 मार्चपर्यंत सुरूच राहणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट. अदिती तटकरे काय म्हणाल्या तर माननीय मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच एक्सवर पोस्ट करून माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. 2025 पासून 7 मार्चपासून सुरू झाली आणि 12 मार्चपर्यंत चालणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पैसे येऊन जातील. फेब्रुवारीचे पण आणि मार्चचे पण. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच फेब्रुवारीचे सर्वांना आलेले आहेत. मार्चचे पण आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि सर्वच्या सर्व महिलांना मार्च महिन्याचे पण पैसे येऊन जातील. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. युद्धपातळीवर प्रक्रिया सुरू आहे. 1500 रुपये मार्चचे आणि 1500 रुपये फेब्रुवारीचे अशा पद्धतीने तुम्हाला मिळून जातील 3000 रुपये. सर्वच्या सर्व महिलांना, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना पैसे मिळून जातील. तुम्हाला आता पैसे आलेत का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगून टाकायचे. सर्वांना आलेले आहेत का पैसे ते तुम्ही सांगून टाका. तर 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये तुम्हाला मिळतील. तर पैसे जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे असं अदिती तटकरे म्हणाल्या. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी याबाबत निश्चिंत राहायचं आहे आणि तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणारच आहे. दोन्ही महिन्यांचे पैसे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहायचे. दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहायचं आहे असं देखील माननीय मंत्री महोदयांनी म्हटलेलं आहे. पुढे पहा. ऑफिशियल पूर्वीचं ट्विटर, आताचं एक्स या समाज माध्यमावर त्यांनी ऑफिशियली या ठिकाणी ट्विट केलेले. अदिती सुनील तटकरे ऑफिशियली बघा, व्हेरीफाय बॅच पण आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे.
ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. आता लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये मिळाले, तर हे पण महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जुलै 2024पासून सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना. तर लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर महायुतीनं ही योजना आणली होती. ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत मार्च महिना पकडून 9 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. 1500 रुपयांप्रमाणे महिलांना 13,500 रुपये आतापर्यंत म्हणजेच मार्चपर्यंत 13,500 रुपये सर्वांना मिळालेले आहेत. ठीक आहे, बहुतेक महिलांना आता जमा झालेत मार्चचे पैसे, तुम्हाला पण जमा होऊन जातील, म्हणजेच तुम्हाला पण 13,500 रुपये त्या ठिकाणी मिळतील. राज्य सरकारकडून मार्च महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या हप्त्याची रक्कम 2,52,00,000 महिलांना देण्यात आले. मार्च महिना जो वाटप झाला तर त्यामध्ये 2,00,00,000 आणि 2,52,00,000 महिलांचा समावेश आहे. म्हणजे 2,52,00,000 महिलांना पैसे पाठवले जात आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2,100 रुपये कधी दिले जाणार अशी विचारणा केली जात आहे. तर 2,100 रुपयांची पण मागणी महिलांकडून होत होती. त्यासोबतच महायुतीच्या पण जाहीरनाम्यामध्ये 2,100 रुपये आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर दिले जातील असं आश्वासन आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण महायुतीची सत्ता आल्यानंतर पण ह्या ठिकाणी 2,100 रुपये जे आहेत त्याची घोषणा झाली नाही आहे. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पामध्ये 65,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजेच वर्षाला तर तुम्हाला 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळणारच आहेत. पण 2,100 रुपयाची घोषणा अजून झालेली नाही आहे. तर याबाबत विचारणा होत आहे. सत्ताधारी महायुतीचे नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2,100 रुपये देण्याबाबत कधी निर्णय होणार हे पाहावं लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम सध्या 1,500 रुपयेच मिळते आणि हे 1,500 रुपये एप्रिलमध्ये पण 1,500 रुपयेच मिळणार आहेत. त्यानंतर 2,100 रुपयाची जी काही घोषणा आहे ती अजून झालेली नाही आहे आणि अर्थसंकल्प पण 10 मार्चला सादर झाला. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला आहे. त्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरूच राहील. 65,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली, पण 2,100 रुपयांची घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे 2,100 रुपये केव्हा मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन हर रोज नव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.